DHS रिलेटेड एक अपडेट आलेला आहे. जी लास्ट DHS झाली होती 2023ची, तर त्याच्या रिलेटेड मागे लेटर आलेलं होतं आणि त्याची मुदतवाढ दिली होती 16 फेब्रुवारी 2026 लिस्ट लागणार होत्या. तर त्याच्या आता काही डिव्हिजनच्या जिथं जिथं जागा व्हॅकंट राहिल्या होत्या तिथल्या लिस्ट लागलेल्या आहेत, सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लागलेले आहेत. त्याचा DV कधी असणार आहे, डॉक्युमेंट्स काय लागतील ते बघू. तर बघा ही लिस्ट आहे, DHS नाशिकची लिस्ट लागलेली आहे. DHS नाशिक. आता याच्यामध्ये बघा हे गव्हर्नमेंट फिमेल ओपन एक्स सर्व्हिसमॅनच्या अगेन्स्ट घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये त्यांनी बघा इथं एक कॅन्डिडेटच्या अगेन्स्टमध्ये दोन कॅन्डिडेट त्यांनी वेटिंगमध्ये बोलले. आता हा फर्स्ट जो कॅन्डिडेट आहे, ठीक आहे, आता हा जो कोणी फर्स्ट कॅन्डिडेट आहे तर यांचं बघा इथं ओपन अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन, तर यांचं हे सिलेक्शन झालेलं आहे. पण हे लिस्ट इतक्या लावायची परत गरज पडू नये त्याच्यामुळं त्यांनी आत्ताच एक्स्ट्रा कॅन्डिडेट बोलवले आहेत. तर हे खालचे जे दोन कॅन्डिडेट आहेत ते वेटिंगला आहेत, वेटिंग 1 आणि वेटिंग 2. तर हे कॅन्डिडेट काय की जर हे फर्स्ट कॅन्डिडेटचा DVमध्ये काही प्रॉब्लेम आला, त्यांना जर काही रिजेक्ट केलं तिथं किंवा ते जर आलेच नाहीत, समजा DMR वगैरे अदर कुठं जॉईन असतील किंवा जे काही असेल रिझन, तर कोणताही कॅन्डिडेट ज्याचं सिलेक्शन झालं आहे तो कॅन्डिडेट जर तिथं आला नाही DVला आणि त्याच्यामध्ये काही इश्यू असेल त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये किंवा जे काही रिझन असेल, जर हा रिजेक्ट झाला तर हा जो सेकंड नंबरचा कॅन्डिडेट आहे तर त्याला ऑर्डर मिळणार. जर याला पण काही प्रॉब्लेम आला असेल यांचा DVमध्ये वगैरे जे काही असेल किंवा ते ॲबसेंट असतील, तर हा जो सेकंड कॅन्डिडेट आहे वेटिंगवाला तर त्यांना ऑर्डर मिळेल. पण DVला ह्या सर्वांनीच जायचं आहे. ठीक आहे, तर इथं लिस्टमध्ये जेवढ्यांचं नाव दिसतं हे फर्स्ट सेकंड थर्ड वेटिंगला जरी असेल तरी तुम्ही DVला सर्वांनीच जायचं जेवढ्यांचं या लिस्टमध्ये नाव आहे तेवढ्यांनी. कारण तिथं हा फर्स्ट कॅन्डिडेट जर नाही आला तर लगेच हा सेकंड कॅन्डिडेटला ऑर्डर देतील, सेकंड नाही आला तर थर्डला. ठीक आहे, तर बघा आता हे ओपन एक सर्व्हिसमॅनचं गव्हर्नमेंट फिमेलचं आहे. तर 112ला मेरिट गेलेलं आहे, 112ला सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं. याच्यामध्ये खाली बघा त्यांनी एक टिप पण लिहिलेली आहे. एका पदास 3 उमेदवार याप्रमाणे प्रतीक्षा सूची प्रसिद्ध करण्यात येत आहे. वरील अनुक्रमांक 1 समोरील उमेदवार अपात्र ठरल्यानंतरच अनुक्रमांक 2 व तदनंतर 3 क्रमाने उमेदवाराचा उमेदवाराचा विचार केला जाईल. ठीक आहे, आता मी जसं सांगितलं तसं जर एक नंबरच्या कॅन्डिडेटचा जर काही रिजेक्ट झाला तरच सेकंड आणि थर्ड हा कॅन्डिडेट सिलेक्टेड आहे. तर हे दोन वेटिंगमध्ये आहे. जर फर्स्टचा काही इश्यू आला तर सेकंड आणि जर सेकंडचा पण इश्यू आला तर थर्डला. ओके, तर सेम तसंच बघा आता हे SC प्रोजेक्ट अफेक्टेड, हे SC प्रोजेक्ट अफेक्टेड बघा 110ला सिलेक्शन झालेलं आहे. 110ला खालचे दोन वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर हे गव्हर्नमेंट फिमेल ST जनरल 112ला मिनिट गेलेलं आहे, खालचे दोन वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर VJ जनरल हे पण गव्हर्नमेंट फिमेलचं आहे, 112 खालचे दोन वेटिंगमध्ये आहेत कॅन्डिडेट. त्याच्यानंतर हे NTB जनरल गव्हर्नमेंट फिमेलचंच 112 सेम जवळपास ॲप्रॉक्स 112च मिनिट गेलेलं आहे, खालचे दोन वेटिंगमध्ये आहेत. आणि SBC जनरलचं 110 आणि खालचे दोन वेटिंगला आहेत. त्याच्यानंतर हे EWS हे गव्हर्नमेंट फिमेलचंच आहे, हे पण EWSचं 104. ठीक आहे, हे अगेन्स्टमध्ये आहेत, अगेन्स्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मेल, आता हे एकत्रच टाकले बघा, ह्याच्यामध्ये हे गव्हर्नमेंट फिमेल होतं, आता हे गव्हर्नमेंट मेल पण याच्यातच टाकलेलं आहे. 124 ओपनमधून सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे प्रायव्हेट फिमेल, आता हे गव्हर्नमेंट मेल फिमेल प्रायव्हेट सर्व एकत्रच टाकले यांनी बघा. आता प्रायव्हेट फिमेल, आता याच्यामध्ये 91ला मेरिट गेलेलं आहे यांचं, OBC अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन आणि बाकी खालचे दोन वेटिंगला आहेत. तर आता यांचं DV कधी होणार आहे तर बघा त्याच्या रिलेटेड पण हे काउन्सिलिंगसाठी मेल आलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा हे प्रत्येक कॅन्डिडेटला हे असा मेल गेलेला आहे, याच्यामध्ये सूचना वगैरे दिलेल्या आहेत सर्व कॅन्डिडेटला. तर याच्यामध्ये सिलेक्शन कॅटेगरी ओपन अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन, विषय काय स्टाफ नर्स गव्हर्नमेंट फिमेल या पदाच्या प्रतीक्षा यादीतून निवड झालेल्या उमेदवारांचे कागदपत्र तपासणी व समुपदेशन DV आणि काउन्सिलिंगसाठी. गट क ड संवर्गाची प्रसिद्ध सरळ सेवा पदभरती ही 2023ची. त्याच्यामध्ये ह्यांनी संदर्भ दिलेला आहे विधिग्राह्यताबाबत आणि जे सार्वजनिक आरोग्य विभागाचं जी आता 20 जानेवारी म्हणजे आज हे टाकलेलं लेटर जे आता मी तुम्हाला दाखवलं तेवालं. तर आता याची व्हॅलिडिटी वाढून 2000 याच्यापर्यंत 16 फेब्रुवारी 2026पर्यंत दिलेली आहे. ठीक आहे, तर हे संदर्भ दिलेले आहेत फक्त त्यांनी ते जोडून आता ह्याच्यामध्ये बघा खाली उपरोक्त संदर्भीय विषयाने 30/11/2023 ते 7/12/2023 आणि 12/12/2023 रोजी गट क संवर्गाची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. तर त्याच्यामध्ये रिक्त जे पद आहे त्याची निवड सूची विधिग्राह्यता बघा 16 फेब्रुवारी 2026 मी जे लास्ट लेटर आलं होतं त्यावेळेस पण मी तुम्हाला दाखवलं होतं. त्याची आता 16 फेब्रुवारी 2026पर्यंत
मुदतवाढ करून दिली होती. तर त्याप्रमाणे पद रिक्त राहू नये व निवड प्रक्रिया पूर्ण करणे या उद्देशानं म्हणजे कुठेही जागा व्हॅकंट राहू नये, जे कोणी DVमध्ये रिजेक्ट झाले, सोडून गेले किंवा राजीनामा दिले जे काही असेल, तर त्याच्यामुळे जे जागा रिक्त झाल्या तर त्या जागा रिक्त न राहता त्या जागी आता पुढील कॅन्डिडेट घेण्यासाठी मान्य आयुक्तालयातील निर्देशानुसार एकास 3 आता जसं लिस्टमध्ये दाखवलं फर्स्ट कॅन्डिडेट सिलेक्टेड आहे आणि खालचे जे 2 कॅन्डिडेट आहेत ते वेटिंगमध्ये राहतील. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट कॅन्डिडेटचा काही इश्यू असेल डॉक्युमेंटमध्ये तर लगेच पुढल्या कॅन्डिडेटला ते ऑर्डर देणार किंवा त्याचं DV करून घेणार. ठीक आहे, पण DVला सर्व कॅन्डिडेटने जायचं आहे. आता इथं पण खाली बघा, हे फर्स्ट जो कॅन्डिडेट आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि जे खालचं कॅन्डिडेट आहे 2 हे वेटिंगला आहेत. जर फर्स्ट कॅन्डिडेटचा काही इश्यू असेल, ते आले नाही डॉक्युमेंट जे काय असेल, तर हे खालच्या 2 कॅन्डिडेटचा विचार केला जाईल. सेकंडचा पण इश्यू असेल तर थर्डचा. ओके, चला. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे, एकाच 3 या प्रमाणात खालील गोष्ट का तो नमूद उमेदवारांनी तात्पुरती प्रतीक्षा सूची संदर्भ क्रमांक 3 आणून प्रसिद्ध करण्यात आले. अनुक्रमांक 1 समोरील उमेदवार अपात्र ठरल्यास क्रमाने इतर उमेदवाराची पात्रता तपासण्यात येईल व अनुक्रमांक 1 उमेदवार पात्र ठरल्यास इतरांचा विचार केला जाणार नाही. ऑब्व्हियसली जर एक जो फर्स्ट कॅन्डिडेट आहे ज्याचं सिलेक्शन झाले त्याचे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे क्लिअर असतील तर त्याचं सिलेक्शन होईल, त्यालाच ऑर्डर मिळतील. जे वेटिंगला आहेत त्यांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. तरी खालील प्रमाणे कागदपत्रांची मूळ प्रती व छायांकित म्हणजे एक ओरिजिनलचा सेट तुमचे डॉक्युमेंट्स, ओरिजिनल डॉक्युमेंट आणि एक झेरॉक्सचा सेट, 2 सेट तुम्हाला लागतील. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय आवार शालिमार नाशिक हा ॲड्रेस इथे उपस्थित राहावे. आता हे डॉक्युमेंट DV जे होणार आहे ते तुमचं 29 तारखेला होणार आहे, 29 जानेवारी. बघा, 29 जानेवारी सकाळी 9 वाजता. तर डॉक्युमेंट्स पण दिलेले आहेत, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स काय काय लागतील तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत. तर सर्व शैक्षणिक, व्यावसायिक, तांत्रिक अर्थ म्हणजे तुमचे सर्व मार्कशीट, टेक्निकली तुमचे नर्सिंगचे सर्व मार्कशीट, GNM असेल, BSc असेल, पोस्ट BSc जे काय असेल सर्व मार्कशीट. त्याच्यानंतर मागास वर्गात मोडत असल्या जाती तुम्ही जर कॅटेगरीतून फॉर्म भरलेला असेल तर कॅटेगरी, कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी नसेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण कास्ट तरी पाहिजे जर तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल तर, आणि कॅटेगरीतून सर्च झाला असेल तर. वयाचा पुरावा म्हणून तुमचं 10वीचं हे पण चालेल, सनद पण चालेल, पासिंग सर्टिफिकेट किंवा जन्मदाखला पण चालेल, बर्थ सर्टिफिकेट पण. त्याच्यानंतर उत्पन्न व प्रगत गटात मोडत नसलेले म्हणजे नॉन क्रिमिनल, हे नॉन क्रिमिनल ज्या कॅटेगरीला अप्लाय आहे त्यांनाच, SC ST सोडून जर समजा NT वगैरे असेल, OBC असेल तर त्यांना, ज्यांनी त्या कॅटेगरीतून सिलेक्शन झालं असेल तर त्यांना लागेल ते. त्याच्यानंतर डोमेसाईल, महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल लागेल, हे कंपल्सरी सर्वांना लागेल. त्याच्यानंतर संगणक हाताळणी अर्थप्रमाणपत्र म्हणजे MSc IT जर नसेल तुमच्याकडे तरी चालेल, तुम्ही नंतर पण देऊ शकता, जॉईनिंग नंतर. असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर तुम्हाला ते वेळ देतील 2 वर्षामध्ये तुम्ही नंतर पण देऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक, हे काही कंपल्सरी नाही आहे, याची काही गरज नाही. त्याच्यानंतर दिव्यांग, खेळाडू म्हणजे अशा जर कॅटेगरीतून तुम्ही फॉर्म भरला असेल आणि त्याच्यातून जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर लागेल, नाही तर नाही लागणार. हे सर्वांसाठी काही कंपल्सरी नाही आहे, जर याच्यातून तुमचं खेळाडू वगैरे याच्यातून जर सिलेक्शन झालं असेल तरच. त्याच्यानंतर हे स्पोर्ट्ससाठीच आहे, क्रीडा प्रमाणपत्र जर तुम्ही त्याच्यामधून स्पोर्टमधून फॉर्म भरला असेल तर त्याचं व्हॅलिड सर्टिफिकेट लागेल. दिव्यांगमधून जर भरला असेल तर त्याचं सर्टिफिकेट लागेल. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे कंपल्सरी सर्वांनाच लागेल. लहान कुटुंबाचं स्मॉल फॅमिलीचा फॉर्मॅट मी याच्या आधी पण ग्रुपवर टाकला होता, ते जस्ट तुम्ही प्रिंट काढून हाताने भरून द्यायचं असतं. त्याच्यानंतर आवश्यक असल्यास अनुभव प्रमाणपत्र, हे काही कंपल्सरी नाही आहे, हे नसलं तरी चालतं. अनुभव, एक्सपिरियन्स आपल्याला काही कंपल्सरी नाही आहे नर्सिंगसाठी स्टेट गव्हर्नमेंटला, त्याच्यामुळे ते नसलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर अर्जात नमूद केलेल्या पत्त्यात असलेला ॲड्रेस प्रूफ, तुमचा आधार कार्ड चालेल. त्याच्यानंतर स्वतःचा फोटो असलेलं ओळखपत्र, आधार कार्ड चालेल. ठीक आहे, आधार कार्ड किंवा तुमचं कोणता ID प्रूफ, पॅन कार्ड. त्याच्यानंतर स्वतःचे पासपोर्ट साईज 2 फोटो. आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग EWS गटात मोडत असलेले, जर EWSमधून कोणी फॉर्म भरला असेल, त्याच्यातून सिलेक्शन झालं असेल तर EWS सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर महाराष्ट्र परिचार परिषदेकडील नोंदणी व नूतनीकरण प्रमाणपत्र आवश्यक आहे, म्हणजे तुमचं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं आपलं रजिस्ट्रेशन आणि रिन्युअल दोन्ही. रजिस्ट्रेशन जर रिसेंटली रजिस्ट्रेशन झालं असेल तर रजिस्ट्रेशन, आणि जर ओल्ड असेल आधीचं तर रिन्युअल पण. ठीक आहे, दोन्ही पण. त्याच्यानंतर नेक्स्ट, उमेदवार फक्त कागदपत्र पडताळणीवेळी सादर केलेली कोणतीही शैक्षणिक आरक्षण, अनुभव, इतर कागदपत्रे बोगस अथवा म्हणजे तुमच्याकडे एक तुम्हाला हमीपत्र द्यायचं आहे की तुम्ही जे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करता ते सर्व ओरिजिनल आहेत, खरे आहेत, याच्यामध्ये काही चूक वगैरे आढळून आली तर तुम्हाला कधी रद्द केलं जाऊ शकतो, तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते, त्याचं एक तुम्हाला हमीपत्र बॉन्डवर द्यायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर जर नाव बदललं असेल तर गॅजेट. ठीक आहे, जर कोणाचं नाव वगैरे लग्नानंतर बदललं असेल तर गॅजेट, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही.
त्याच्यानंतर जाहिरातीच्या अनुषंगाने इतर आवश्यक कागदपत्रे, म्हणजे तुम्ही काही कुठल्या कॅटेगरीमधून वगैरे स्पेसिफिक फॉर्म भरला आहे त्याच्या रिलेटेड असेल तर ते कागदपत्र नाही, तर हे नाही लागणार, हे काही कंपल्सरी नाही सर्वांसाठी. त्याच्यानंतर उमेदवाराचा ऑनलाईन भरलेल्या फॉर्मची हॉल तिकीटची छायांकित प्रत, तुम्ही जे फॉर्म भरला होता तर त्यावेळेसचं तुमचं जे ॲप्लिकेशन फॉर्म आणि तुमचं हॉल तिकीट हे दोन्ही. वरीलपैकी लागू असलेली सर्व मूळ कागदपत्र व 2 साक्षांकित छायांकित प्रत, म्हणजे एक्स-रे आपलं सॉरी झेरॉक्सचे 2 सेट आणि तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट. ठीक आहे, आता त्याचे यांनी आधी एक सांगितलं, इथं 2 सांगितले, तर 2 झेरॉक्स सेट ठेवा तुमच्याकडे, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला जी दिलेल्या वेळेमध्ये सकाळी 9 वाजता सांगितले त्यांनी, तर दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही तिथं पोहोचायचं, नाहीतर तुमचा सर्वात शेवटी लास्टला विचार केला जाईल, सगळ्यात लास्टला तुमचं डी व्ही करून घेतलं जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतः तिथं डी व्हीसाठी जावं लागेल, म्हणजे तुमच्या बदल्यामध्ये दुसरं कोणाला पाठवलं वगैरे चालणार नाही, तर स्वतः हजर राहावं लागेल तुम्हाला. आणि जे काय असेल ते स्वखर्चानं तुम्हाला यावं लागेल, त्याच्यासाठी काही गव्हर्नमेंट तुम्हाला काही पे करणार नाही. आणि हे म्हणजे प्रत्येक कॅन्डिडेटला त्यांनी मेलला पाठवलेले आहेत. ठीक आहे. तर सध्या नाशिक डिव्हिजनचं तर लागलेलं आहे, नाशिक डिव्हिजनची लिस्ट आणि हे काउन्सिलिंगसाठी बोलवलेलं आता मी तुम्हाला दाखवलं. बाकी आता राहिलं अदर डिव्हिजनचं. तर मी याच्या आधी पण सांगितलं होतं की सर्व डिव्हिजनचे लागतीलच असं नाही, ज्या ज्या डिव्हिजनमध्ये व्हॅकंट आहेत जागा फक्त त्या डिव्हिजनच्याच लिस्ट लागतील. आता नाशिकच्या तर लागलेल्या आहेत, ठीक आहे. बाकी डिव्हिजनचे पण लागतील जिथं जिथं व्हॅकंट आहेत. तर जसं जसं लिस्ट येतील तसं मी अपडेट देईनच तुम्हाला. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची, तिथं ॲड करून विचारू शकता. ठीक आहे.